सर्वांना कॉक्रोचवाला सलाम आणि तुम्हा सर्वांचं गोल्डी महासत्ता या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. गाईज वेट, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की गोल्डी आज कॉक्रोचवाला सलाम का म्हणतो आहे. त्याचं उत्तर आपण पूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की कॉक्रोच जनता पार्टी हे नेमकं भानगड काय आहे. तर मित्रांनो, कॉक्रोच जनता पार्टी हे आता तुम्हाला कळलंच असेल की एक इंस्टाग्रामवरती एक अकाउंट आहे ज्यांनी अभिजित दिपके या युवकानं सुरू केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं त्याचे फॉलोअर्स वाढत आहेत, म्हणजे तब्बल 4 दिवसामध्ये 12 मिलियन फॉलोअर्स हे त्या कॉक्रोच जनता पार्टीचे झालेले आहेत. आणि हे व्हेरी इंटरेस्टिंग आहे की हे का सुरुवात झाली. मित्रांनो, तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की 4 दिवसापूर्वी आपले जे CJ आहेत, म्हणजे सरन्यायाधीश, एक तुलना केली की आपले यूथ जे आहेत ते बेरोजगार आहेत, ते कॉक्रोचची एक तुलना त्यांनी केली. आणि तिथून मग ही कॉक्रोच जनता पार्टी किंवा कॅम्पेन असेल त्यांच्या विरोधामध्ये असेल ही सुरुवात झाली. आणि विशेष जर तुम्ही पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचे सध्या जेवढे फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती आहेत, आता किती वर्षाचं अकाउंट त्यांचं असेल, फक्त 4 दिवसामध्ये कॉक्रोच जनता पार्टीनं 12 मिलियन फॉलोअर्स हे पूर्ण केले आहेत. म्हणजे हे जेनझेचे एक व्हेरी इंटरेस्टिंग गोष्टी आहे. कारण आपल्याला माहिती आहे की सध्या भारत हा एक संघर्षमय वातावरणामधनं जात आहे. पेट्रोल डिझेलचं किमती वाढत आहेत, जेनझींना हातामध्ये काम नाही आहे, रोजगार स्किलफुल भेटत नाही आहे, LPGचे दर किती वाढलेले आहेत, आणि अशा बऱ्याच गोष्टी, नीट परीक्षेचा गोंधळ त्याच्यामध्ये चालू आहे. आणि अशा जेनझीच्या अनेक प्रश्न त्यांना उद्भवत आहेत. आणि एक इंटरेस्टिंग ही गोष्ट होते की कॉक्रोच जनता पार्टी ही उभा टाकते, एक युवकासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार करण्याचं काम हे करतायत. पुढे काय होईल हे आपल्याला माहिती नाही, पण ज्या पद्धतीने मी आज बघत होतो तर त्यांचं की पेज की काय ते म्हणू पाहतायत, तर त्यांनी एक व्हेरी इंटरेस्टिंग त्यांचा अजेंडा हे त्यांनी दिलेला आहे. त्यांनी टोटल 5 अजेंडा त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की नो पोस्ट रिटायरमेंट रिवॉर्ड्स फॉर जजेस. याच्यापूर्वी जे सरन्यायाधीश झाले, आपण असे अनेक उदाहरणं बघितलेले आहेत की त्यांना राज्यसभेचे खासदार म्हणून पाठवलेले आहेत सरकारनं, आणि किती फेर निर्णय घेत असतील याच्यावरून आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे नो पोस्ट रिटायरमेंट रिवॉर्ड फॉर जजेस असं त्यांचा अजेंडा आहे. दुसरा अजेंडा खूप महत्त्वाचा आहे, प्रोटेक्ट एव्हरी लिजिट वोट. म्हणजे बोगस मतदान जे होतं ते नाही झालं पाहिजे. प्रत्येक आपल्या मतदानाला एक वोट जे आपण करतो त्याचं एक अधिकार आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. थर्ड व्हेरी इंटरेस्टिंग आहे ते असं म्हणतात की 50% रिझर्वेशन फॉर वुमेन. म्हणजे भारतीय देशाच्या सर्वोच्च पार्लमेंटमध्ये 50% हे रिझर्वेशन महिलांना मिळालं पाहिजे असं यांचा अजेंडा आहे. अँड इंडिपेंडेंट मीडिया ही असली पाहिजे. जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आपली पत्रकारिता आहे, तो स्वतंत्र पत्रकारिता असली पाहिजे. आणि नो गोदी मीडिया असं त्यांनी स्पष्ट त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये किंवा अजेंडामध्ये म्हटलेलं आहे. म्हणून हे गोष्टी व्हेरी इंटरेस्टिंग आहेत. आणि 20 इयर बॅन ऑन पॉलिटिकल डिफेशन. जो कोणी पक्ष फोडून दुसऱ्या पक्षामध्ये जर जात असेल तर त्यांना 20 वर्षासाठी त्यांना बंदी घातली पाहिजे असं यांचा अजेंडा आहे. म्हणजे जेनझी काय करू शकतो, आणि ज्या पद्धतीने फक्त 4 दिवसामध्ये 12 मिलियन फॉलोअर होणं हे काय साधी सोपी गोष्ट नाही आहे. तर जेनझी आता काय करतोय किंवा काय करू शकतो यांच्या माध्यमाबद्दल जर आपल्याला पुढे बघायला मिळालं, यांचं कॅम्पेन पुढे कसं चालेल, यांचे अजेंडा नेमका काय असेल, पुढे याचं काय रूपांतर पक्षामध्ये होईल की नाही, हे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटेल. पण आता सोशल मीडियावरती तरी या कॉक्रोच जनता पार्टीने धुमाकूळ घातलेला आहे. पत्रकार असेल, सोशल मीडिया असतील, सर्व कॉक्रोच जनता पार्टीचा बोलबाला चालू आहे. पण विधायक कार्य जर यांनी केली तर यांना भविष्य आहे. आणि भारताचं भविष्य हे जेनझीच्याच हातामध्ये आहे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. तर आज आपली 140-150 कोटी जी जनता असेल, अर्ध्यापेक्षा जास्त ही जनता ही युवा जनता आहे, ही जेनझी आहे. आणि यांना जर आपण सरळ मार्गाने जर आपण रोजगार दिला,
चांगलं स्किलफुल एज्युकेशन दिलं, हेल्थ दिलं, तर यांचं कल्याण होईल. नाहीतरी जेनझे पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. ही तितकेच खरी गोष्ट आहे. म्हणून भारत सरकार असेल आणि स्टेटचे सरकार असतील यांनी याचा विचार केला पाहिजे. आणि कॉक्रोच जनता पार्टी पुढे काय करते हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तात्पुरतं आपण त्यांना शुभेच्छा देऊया.